हॅलो फ्रेंड्स, माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप निफ्टी आणि स्मॉल कॅप निफ्टी आणि काही ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत. तर चला मग निफ्टीचा चार्ट आपण बघूया. तर निफ्टीच्या चार्टमध्ये बघा, हा निफ्टीचा डेली चार्ट आहे. इथं आपण आधीच पाहिलेलं होतं, हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेला होता. निफ्टीमध्ये ब्रेकडाऊन आलेला होता. ब्रेकडाऊन येऊन निफ्टीने इथे सपोर्ट घेतला. सपोर्ट घेऊन इथं बिग कॅन्डल तयार झाली आणि नंतर निफ्टीने इथे पुन्हा कन्सोलिडेशन करायला सपोर्टवर स्टार्ट केलेलं आहे. तर एकतर निफ्टी इथं खाली येईल किंवा निफ्टी इथं वरती जाण्याचा प्रयत्न करेल. सेकंड बघूया बँक निफ्टी. तर बँक निफ्टीमध्ये बघा, बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण मागे हेड अँड शोल्डर पॅटर्न सांगितलं होतं आणि ते ब्रेकडाऊन दिलेला नव्हता. त्यानंतर इथे एक कन्सोलिडेशन झालं आणि कन्सोलिडेशन झाल्यानंतर बघा, इथं बँक निफ्टीने अजूनपर्यंत ब्रेकआउट दिलेला नाहीये. हा रेजिस्टन्स 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 आणि रेजिस्टन्स, या रेजिस्टन्सच्या वरती हा ब्रेकआउट आलेला नाही आहे. हा सपोर्ट 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 आणि इथं ब्रेकआउट आलेला नाही आहे. तर इथं ब्रेकआउट येण्याची शक्यता आहे किंवा परत इथपर्यंत कन्सोलिडेशन करेल आणि खाली जाण्याचा प्रयत्न करेल किंवा इथं ब्रेकआउट येण्याची जास्त शक्यता आहे. नंतर थर्ड स्टॉक आहे, स्टॉक नाही, मिड कॅप इंडेक्स आहे. तर मिड कॅप इंडेक्स मध्ये बघा, आपण मिड कॅप इंडेक्सचा सुद्धा हा डेली चार्ट आहे. इतर सपोर्ट 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 आणि सपोर्ट इथं घेतल्यानंतर बघा, इथं हा जो EMA येत आहे 200च्या EMI वर इथं सपोर्ट घेतलेला आहे आणि इथं वरती जाण्याचा सपोर्टच्या वरतीच इथं हे बघा, मिड कॅप निफ्टी ही आतापर्यंत होल्ड करत आहे. जर मिड कॅप निफ्टीने जर हा क्रॉस केला तर मिड कॅप निफ्टी वरती जाण्याचा प्रयत्न करेल, पण हा सपोर्ट जर तुटला तर निफ्टी इथपर्यंत, मिड कॅप निफ्टी इथपर्यंत येण्याचा, 53,000 पर्यंत येण्याचा शक्यता आहे. नंतर फोर्थ इंडेक्स आहे स्मॉल कॅप इंडेक्स. स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये बघा, इथं स्मॉल कॅप इंडेक्स हा स्ट्रॉंग होता सर्वांपेक्षा. तर इथं सपोर्ट 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 आणि इथं सपोर्ट ब्रेक इथं केलेला नव्हता आणि इथं एक डोजी कॅन्डल तयार करून इथं वरती गेलेला आहे. तिथपर्यंत जाण्याचा शक्यता आहे. 19,600 पर्यंत मिड कॅप स्मॉल कॅप निफ्टी ही जाऊ शकते. नंतर फोर्थ स्टॉक, आता आपण स्टॉक बघणार आहोत. तर स्टॉक मध्ये फर्स्ट स्टॉक आहे आणि स्टॉक हा डेली चार्ट आहे आणि स्टॉक मध्ये खूप छान असं सपोर्ट रेजिस्टन्सचा पॅटर्न, त्यामध्ये आपण दररोज बॉक्स सुद्धा काढू शकतो. तर हे बघा, इथं आहे हा रेजिस्टन्स, इथं सपोर्ट सपोर्ट, नंतर इथं सपोर्ट सपोर्ट आणि इथं ब्रेकआउटची कॅन्डल मोठी आलेला आहे. स्टॉकला तुम्ही बाय करू शकता आणि आता स्टॉकची किंमत आहे 213 रुपये 87 पैसे आणि व्हॅल्यूम सुद्धा जबरदस्त बिल्ड झालेले आहे. व्हॅल्यूम सुद्धा इथं जबरदस्त आलेला आहे. स्टॉकचं नाव आहे एरोफ्लेक्स इंडस्ट्री. तर यामध्ये छान असा कॅन्डल व्हॅल्यूमची तयार झालेली आहे आणि ब्रेकआउट सुद्धा आलेला आहे. फर्स्ट स्टॉक आहे एरोफ्लेक्स इंडस्ट्री. आणि नंतर सेकंड स्टॉक आहे मँगलोर केमिकल अँड फर्टिलायझर. मागे सुद्धा आपण हा स्टॉक बघितलेला होता. नंतर इथं बघा, रेजिस्टन्स रेजिस्टन्स आणि रेजिस्टन्स आणि इथं रेजिस्टन्स हा ब्रेक केलेला आहे. सपोर्ट सपोर्ट सपोर्ट, इथं रेजिस्टन्स ब्रेक करून ही मोठी कॅन्डल इथं बनवलेली आहे. स्टॉकची प्राइस आहे 166 रुपये 60 पैसे. आपण स्टॉकला इथं 160 पर्यंत आपण स्टॉप लॉस लावू शकतो आणि स्टॉकचं हे टार्गेट असणार आहे. स्टॉकचं टार्गेट हे फिबोनाची बघायला गेलं तर 190 रुपये स्टॉकचं प्राइस हे टार्गेट हे असू शकतं आणि व्हॅल्यूम सुद्धा यामध्ये जबरदस्त आलेले आहेत. तर यानंतरचा स्टॉक आहे कोचिन शिपयार्ड. हा स्टॉक मी काल सुद्धा सांगितला होता. पुन्हा याचं रिकमेंडेशन आहे, म्हणजे तुम्ही बघा, बाय करू शकता मी स्वतः त्याच्यामध्ये स्टडी करून. तर हा विकली चार्ट आहे आणि मी माझ्या हे ब्रेकआउट स्टॉक सांगत असतानाच मी इथं लॉंग टर्म साठी स्टॉक सांगत असते. तर कोचिन शिपयार्ड हा मी स्टडी करून हा बघू शकता. तर लॉंग टर्म साठी सुद्धा हा स्टॉक चांगला आहे. बघा, इथपर्यंत फॉल आलेला आहे आणि फॉल आल्यानंतर ही इथं मॉर्निंग स्टार पॅटर्न हे बनलेलं आहे. रेड कॅन्डल, नंतर इथं ओपनिंग डाऊन साइड आणि इथं डोजी, नंतर इथं जी कॅन्डल ब्रेक झालेली आहे फर्स्ट कॅन्डल ती ग्रीन झालेली आहे आणि इथं स्टॉकची प्राइस आहे 1577 रुपये. तर स्टॉक हा डायरेक्टली जाण्यास तयार आहे.
इथं 2000 नंतर 2400 नंतर 3000 पर्यंत स्टॉक हा जाण्यास तयार आहे. स्टॉकचं नाव आहे कोचिन शिपयार्ड आणि याला आपण लॉंग टर्म साठी सुद्धा बघू शकतो. तर आज आपण 3 स्टॉक बघितले, एरोफ्लेक्स, नंतर मँगलोर केमिकल फर्टिलायझर आणि थर्ड स्टॉक बघितला कोचिन शिपयार्ड. तर अशा प्रकारे आज 3 स्टॉक हे बघितलेले आहेत. यामध्ये आपण बघू शकतो की जे मिड कॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्स आहे ते अजून सुद्धा स्ट्रॉंग आहेत. तर अशा प्रकारचे जर व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.